नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलंय सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपला भाग चाललाय 224वा. प्रकरण आपण आज घेणार आहोत 37व आणि दोहे घेणार आहोत 4 ते 6. बिरकताई कव अंग. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. पासे बिनंठा कापडा कदे सुरागन होई, कबीर त्यागा ज्ञान करे कनक कामनी दोई. पासे बिनंठा कापडा कदे सुरागन होई, कबीर त्यागा ज्ञान करे कनक कामनी दोई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बिनंठा, बिनंठा म्हणजे नष्ट झालेला. सुराग, सुराग म्हणजे चांगला रंग. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्याप्रमाणे जीर्ण फाटक्या तुटक्या कपड्याचा रंग सुद्धा उडून जातो, त्याच्यावर दुसरा रंगही चढत नाही, त्याचप्रमाणे कबीरांनी ज्ञान होताच कनक आणि कामिनीपासून विरक्त झालेले आहेत. कबीर आपल्या विरक्तीविषयी सांगतायत. एकदा ते संसारातून विरक्त झालेले आहेत. आता संसाराचा रंग त्यांच्या मनावर चढतच नाहीये. त्यासाठी त्यांनी आपल्या मनाला जुन्या कपड्याची उपमा दिली आहे. कापड एकदा जुनं जीर्ण शीर्ण झालं की त्याचा रंग सुद्धा फिक्का होतो. पुन्हा त्यावर दुसरा रंगही चढत नाही किंवा चढवण्याचा कोणी प्रयत्नही करत नाही. तसंच एकदा ज्ञान झालं की संसाराचं वास्तविक स्वरूप लक्षात येतं, जगन मिथ्या हे अनुभवास येतं. मग जी गोष्ट नाहीच आहे त्यात मन रमणार कसं? आता आपण याच्यावरची मराठी साखी ऐकूयात. जुने पुराणे कापड झाले त्यावर चढेन रंग, कबीर त्यागी ज्ञान होता न कनक कामिनी संग. जुने पुराणे कापड झाले त्यावर चढेन रंग, कबीर त्यागी ज्ञान होता न कनक कामिनी संग. पुढचा 5वा दोहा ऐकूयात. चित चेतनी मैं गरक भय चैतन्य देखे अंत, कत कत की साली पडिये गलबल महर अनंत. चित चेतनी मैं गरक भय चैतन्य देखे अंत, कत कत की साली पडिये गलबल महर अनंत. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. गरक, गरक म्हणजे लीन. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतायत की मित्रा, चित्त चैतन्य रूप परब्रह्मामध्ये लीन कर. तू सावधान का बरं होत नाहीयेस? या संसारूपी नगरात कितीतरी त्रास आहे. तू कशा कशाची चिंता करणार? मनुष्य आपल्या देहातील सत्यस्वरूप चैतन्याला विसरून असत्य अशा संसारामध्ये गुरफुटून गेलेला आहे. सुखाच्या आशेने धावत आहे, पण त्याच्या पदरी सुख न पडता दुःखच पडत आहे. वास्तविक संसारापासून परांगमुख होऊन आपल्या चैतन्य स्वरूपाची ओळख करून घेतली तरच सुख आहे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. आत्मस्वरूपी मग्न होय तू सावधकान होई, कशा कशाची चिंता करशील देह पुरी राहुनी. आत्मस्वरूपी मग्न होय तू सावधकान होई, कशा कशाची चिंता करशील देह पुरी राहुनी. पुढचा दोहा ऐकूयात 6वा. जाता है सो जान दे तेरी दशा न जाए, खेवटिया के नाव जो घने मिलेंगे आई. जाता है सो जान दे तेरी दशा न
न जाए, खेवट या के नाव जो घने मिलेंगे आए. खेवट खेवट म्हणजे नावाडी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतायत की जो संसार सोडून जात आहे त्याला जाऊ देत, तू तुझा पंथ सोडू नकोस. नाविकांचे नावेमध्ये किती लोक येतात आणि जातात. तो काही सर्वांबरोबर सारखाच व्यवहार करतो ना. मग या जगात किती लोकांची संग जोडला जातो, पुन्हा त्यांचा विरह सुद्धा सहन करावा लागतो. तसंच भक्ती पथावर चालणाऱ्याला सुद्धा कितीतरी लोकांचा संग प्राप्त होतो, पुन्हा त्यांचा वियोग सुद्धा होतो. पण साधकाने आपल्या मार्गावर दृढ राहावं, घट्ट टिकून राहावं. कबीरांनी त्यासाठीच नावाड्याचं उदाहरण इथे दिलेलं आहे. नाव या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर वलवत असताना नावाड्याचा अनेक लोकांची संग जोडला जातो. किनाऱ्यावर लोकांना पोचवलं की त्याचा संग संपला. पण नावाडी सर्व लोकांची समभावानेच वागतो. तसं साधकाने समभावाने वागलं पाहिजे. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि त्याबरोबरच आपला आजचा भाग आपण पूर्ण करूयात. जाणाऱ्याला जाऊ द्यावे किती वियोग ते होती, नावाड्याच्या नावेमध्ये किती येती जाती. जाणाऱ्याला जाऊ द्यावे किती वियोग ते होती, नावाड्याच्या नावेमध्ये किती येती जाती.